गिरगावात एका किराणा दुकानदाराने मराठी ग्राहक महिलेला आता भाजपचे सरकार आले आहे, माझ्याशी मारवाडीत बोला असे म्हटले। त्यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी या दुकानदाराची तक्रार भाजपासोबत मनसेकडेही केली। मराठी माणसाला मारवाडी बोलण्याचा आग्रह करणाऱ्या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी खेतडवाडीतील कार्यालयात बोलवून त्याला चांगला चोप दिला। शिवाय त्या दुकानदाराला महिलेची माफी मागण्यास सांगितलं आहे। समोर आलेल्या माहितीनुसार गिरगावातील खेतवाडी परिसरात एका मारवाडी व्यापाऱ्याने मराठीत का बोलला असा जाब विचारला। तसेच आता यापुढे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे मारवाडीतच बोलायचे, मराठीत बोललेले आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केले। महिलेने मनसेकडे तक्रार केल्यानंतर दुकानदाराने क्षमा देखील मागितली। संबंधित महिला सोमवारी संध्याकाळी 7 वाजता महादेव स्टोअर्समध्ये काही किराणा आणण्यासाठी गेले। सामानाची मागणी 3 वेळा मराठीत केली, परंतु दुकानदार मला म्हणाला, बीजेपी आया है, मारवाडी में बात करने का, मुंबई भाजप का, मुंबई मारवाडी का असे म्हणाला। त्यानंतर महिला मनसेकडे मराठी बांधवांच्या वतीने न्याय मागण्यासाठी गेली होती। संबंधित महिला मारवाडी दुकानदाराची तक्रार घेऊन आमदार मंगलप्रसाद लोढा यांच्याकडे देखील गेली होती। त्यावर आमदार लोढांनी हमारे में झगड़ा लगाने का काम कर रहे हो असे उद्धट उत्तर दिल्याने महिलेने सांगितले, ज्या लोढांना दक्षिण मुंबईत आम्ही निवडून आणले ते आम्हाला म्हणतात, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही आमच्या मलबार हिलचे आमदार आहात तर तुम्हाला ओळखलं पाहिजे का असे देखील महिला म्हणाली। मला माफ करा, माझी चूक झाली, इथून पुढे मी मराठीतच बोले। दुकानदाराने मराठी भाषिकांची आणि राज ठाकरेंची माफी मागितली। परप्रांतीय लोकांची दादागिरी महाराष्ट्र अजून किती वर्ष खपवून घेणार? मराठी माणूस सहनशील आहे। मराठी माणसाने कधीच कोणाचा अपमान केलेला नाही, त्यामुळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही असं मनसेने म्हटलं आहे।